हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आहे 1 जून, म्हणजेच माझा बर्थडे. सो एकदम रँडमली मी विचार केला की आज मी व्हिडिओ शूट करते, व्लॉग बनवणार आहे. सो मला जितकं शक्य होईल ना तितकं मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेल, कारण की पूर्ण सगळ्या गोष्टी नाही होतील, पण थोडंफार तर मी कॅप्चर करेनच. सो एक अपडेट देते तुम्हाला काय काय झालेलं आहे पूर्ण दिवसांमध्ये. सो आता 12 वाजलेले आहेत, आमचा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि जेवणाची तयारी चालू आहे. सो माझा असं विचार होतं की मी काही जास्त काम करणार नाही, स्पेशली आज, कारण की बड्डे आहे म्हणून. पण ठीक आहे, मग मी जेवणासाठी ग्रेव्ही बाहेरून मागवलेली आहे पनीरची, कारण की आम्हाला नॉनव्हेज वगैरे काही चालत नाही आहे. आणि चपात्या मी आता बनवणार आहे. सो मी पीठ मळायला लागली आहे. ऑर्डर केलेलं आहे मी झमॅटोवरती, तर ते पण ऑर्डर आता एक 5 मिनिटामध्ये रिसीव्ह होईल. आणि बाय द वे, हे जो कॉट सेट आहे ना, याची जर लिंक हवी असेल ना तुम्हाला, माझ्या इन्स्टावरती वगैरे तुम्ही पाहिलंच असेल, तिथं मी इन्स्टावरतीच ना माझी या कॉट सेटची लिंक देते. तुम्हाला जर हवं असेल तर बाय करा. 500पेक्षा कमी रुपयांमध्ये मला मिळालेलं आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीमध्ये पण आलेलं आहे. सो पुढे काय काय होते पाहूयात, चला. आता जस्टच ना मला पार्सल रिसीव्ह झालेलं आहे, ज्यामध्ये मी पनीरची ग्रेव्ही ऑर्डर केलेली आहे. आणि तुम्हाला सांगते माझा प्लॅन काय आहे. ॲक्च्युली मी जेवण बनवणार आहे, जेवण करणार आणि नंतर मला सलूनला जायचं आहे. मला स्पेशली स्पा करून घ्यायचं आहे केसांवरती. माझे विचार होते की मी कुठली तर छान अशी ट्रीटमेंट करून घ्यावी, पण माझा नवरा म्हणतो की तुझी कर्ली हेअर्सच छान वाटतात, स्ट्रेट की असे हेअर्स छान वाटत नाहीत त्याला. सो मी म्हटलं की ठीक आहे, आणि खरं सांगू तर डॅमेज होतात केस, त्यामुळे मी विचार सोडला आणि मी म्हटलं ठीक आहे, मग आपण फक्त स्पा करून घ्या या दिवशीच. काल मी स्पा करणार होते, पण मला खूप जास्त लेट झालं आणि मला टाईमच नाही मिळाला स्पा करून घेण्यासाठी, म्हणून मी आज करणार आहे. आणि आता मला काय स्पेशल असं काम पण नाही आहे वेगळं. जेवण एकदा का झालं तर मी फ्रीच असणार आहे. सो माझं 1-2 तास जरी सलूनमध्ये गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सो मी पटकन आवरून घेते. आता मला थोडंसं लेटच व्हायला लागले. लवकर म्हणत ना मला जवळपास 4 वाजले सलूनमध्ये जायला. थोडंसं लेटच झालं. तर माझं ट्रीटमेंट न घेण्याचं कारण काय माहिती आहे का? काही वर्षांआधी ना याच केसांना वैतागून मी स्ट्रेटनिंग पण केलं होतं आणि त्यानंतर माझे हेअर्स एवढे जास्त डॅमेज झाले होते ना, ती गोष्ट मी अजूनही विसरू शकत नाही. त्यामुळे मला कुठेतरी असं वाटलं की मी करू की नको. आणि त्यावर माझ्या नवऱ्याचं म्हणणं असं होतं की आहेत तेवढी केस पण तुझी निघून जातील, टकली होशील. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, मला पण ही गोष्ट पटते, कारण की मला खरंच हेअरफॉल व्हायला लागला होता. मग माझं ठरतं की फक्त स्पा आणि ब्लो ड्रायच करूयात. तुम्हाला खरं सांगते, मास्क लावल्यानंतर ना जेव्हा मसाज करायची वेळ येते ना, इतकं रिलॅक्सिंग वाटते ना, एकदम शांत आणि खूप भारी वाटते. म्हणजे डोकं एकदम रिलॅक्स होऊन जाते. आणि मला तर खरंच झोप यायला लागली होती, पण मी कसं तर आवरलं. काही वेळ तसंच थांबून झाल्यानंतर ना पुन्हा हेअर वॉश झाला आणि शेवटी मग ब्लो ड्रायचा टाइम झाला. ब्लो ड्राय चालूच होता माझा. ते सगळं झाल्यानंतर मी मिरर सेल्फीज घेते, व्हिडिओज घेते. मी स्वतःकडे इतकी बघायला लागले ना, कारण की मला असा लुक ना खूप जास्त आवडतो. तुम्हाला माझे केस कसे वाटतात? स्ट्रेट छान वाटतात की कर्ली छान वाटतात ना? मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर घरी आल्यानंतर थोडंसं मी डेकोरेशन करायला लागले, बो टाईप आणि थोडेसे बलून वगैरे लावून. मग त्यानंतर मी मेकअप करायला घेतली. मग माझं मी आउटफिट पण चेंज केलं आणि माझा आउटफिट काहीतरी असा दिसत होता, इतका सुंदर आहे ना, माझ्याकडे शब्दच नाही आहेत काय बोलू मी. इतका छान माझ्यावरती फिट होत होता, इतकं छान फॅब्रिक होतं. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, कारण की न्यूमीचं प्रॉडक्ट आहे, पण टू बी ऑनेस्ट, जर तुम्हाला छान दिसायचं आहे, स्ले करायचं आहे तुमच्या बर्थडेवरती ना, तर हा ड्रेस ऑर्डर करायलाच पाहिजे तुम्ही. खूप छान फोटोज, व्हिडिओज वगैरे मी घेतलेले आहेत, माझ्या अकाउंटवरती पोस्टेड आहेत, नक्की जाऊन पाहून या. आणि जरी तुम्हाला या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर तीही तुम्हाला इन्स्टावरतीच मिळून जाईल. सगळं करून झाल्यानंतर मी केक कटिंगला बसले. तर आम्ही फक्त थोडेच जण होतो, म्हणजे माझा नवरा पॉपर उडवण्यासाठी, माझा भाऊ स्प्रे उडवण्यासाठी आणि माझी बहीण शूट करायसाठी आणि मी केक कटिंग करण्यासाठी. केकमध्ये पण मी माझ्या आवडीचा केक ऑर्डर केला होता, जो की चॉकलेट ट्रफलमध्ये होता. आणि ऋषीनं तर डायरेक्ट स्प्रे ना वरती उडवला आणि तो सगळा केक वरती स्प्रेड झाला होता. पण आम्ही ते सगळं व्यवस्थित क्लीन करून मग खायला घेतलं होतं. पहिला माझ्या नवऱ्याने मला चारलं, मी स्वतःला चारलं आणि हॅपी बर्थडे टू मी म्हणलं. पुन्हा मी अनरेडी होऊन ना पुन्हा रेडी झालेले आहे. दुसरा आउटफिट मी वेअर केलेला आहे आणि हा मी बिलकुलच बर्थडेसाठी घेतला नव्हता, पण मी असाच घेतला होता आणि मला वाटलं नाही की इतका सुंदर माझ्यावर हा ड्रेस पण वाटेल. एकदम 90s लुकवाला आहे, जे की आउटफिट चेक तुम्हाला पुढे मिळेलच. माझं सगळं आवरून मग आम्ही हॉटेलकडे निघालोत. आम्ही एकदम व्हेज खातोय, तर कारण की देवाचा एक कार्यक्रम आहे, म्हणजेच गावाकडे आमच्या सवासने आहेत, मग त्यासाठीच आम्ही नॉनव्हेज खात नाहीये. तर आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये. इथे ऋषीला व्हिडिओमध्ये बोलायचं होतं, पण कॅमेरा ऑन करताच तो गब झाला आणि काही बोलेनाच. हॅपी बर्थडे फक्त म्हणतोय मला. आता आम्ही तिने हॉटेलला आलो तिचा बर्थडे सेलिब्रेट करायला, म्हणून तरी हिनं आम्हाला पार्टी दिलेली आहे. मग आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे.
ऋषीना खूप जास्त एक्सायटेड असतो माझ्या व्हिडिओजमध्ये बोलण्यासाठी, त्यामुळेच मी ती क्लिप ना तशीच ठेवलेली आहे. माझ्या हातामध्ये जे ब्रेसलेट दिसते ना ते माझ्या नवऱ्याने बर्थडेसाठीच मला गिफ्ट केलेलं आहे. ब्रेसलेटसोबत आणखीन काही गोष्टी पण गिफ्ट केलेल्या आहे. जे तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जे की इटालियनमध्ये पण आहे. मला ना असा काहीतरी ऑप्शन हवा होता जो की मी डेली वेअर करू शकते. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर पण माझं फिट चेक दाखवणं, आउटफिट दाखवणं सगळं चालूच होतं. घरी आल्यानंतर बघा मी तुम्हाला एकदम व्यवस्थित आउटफिट दाखवते. एकदम 90s लुकमध्ये एकदम छान असं आउटफिट आहे. या प्रॉडक्टची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर माझ्या इंस्टावरती मिळूनच जाईल. खरंच सांगते मी पूर्ण विसरले की मी व्लॉग बनवत होते किंवा मला पुढं कंटिन्यू करायचं आहे. पूर्णतः विसरले, त्यामुळे मी काही शूटच नाही घेतलेलं आहे. जेवढं काय मी शॉर्ट व्हिडिओसाठी शूट घेतलेलं आहे ते सगळंच मी अटॅच करून तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सो आणि आता मी हॉटेलला जाऊन आलेलो आहोत, घरी आलेलो, निवांत बसलेलो आहोत. अजून एक जागी आम्हाला केक कट करायला जायचं आहे. तिकडून आल्यानंतर आम्ही फ्रेश होणार आणि इथेच मी ब्लॉग संपवते आहे. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मला माहिती आहे माझं चुकलेलं आहे, पण अशीच मी सवय लावणार आहे, कारण की शॉर्ट व्हिडिओज मी शूट करून घेते, पण लाँग व्हिडिओचं मला जराही लक्षात राहत नाही की मी व्हिडिओ स्टार्ट केल्यानं मला ते कंटिन्यू करायचं आहे. पण हळूहळू मी सवय लावेलच. सो तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.